नमस्कार मंडळी. अवघ्या आठवड्याभरातच गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे आणि गणपती बाप्पाच्या प्रसादासाठी नैवेद्य म्हणून जो आपण प्रसाद दाखवला जातो त्याच्यासाठी अनेक प्रकारचे पदार्थ बनवले जातात. त्यातलं सगळ्यात मानाचा प्रसाद म्हणजे हे पंचखाद्य. याच्यामध्ये फक्त 5च पदार्थांचा वापर केला जातो आणि हे सगळे पदार्थ फक्त ख अक्षरापासूनच सुरू होतात असे ते पदार्थ आहेत. तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी एक वाटीभर सुकं खोबरं घेतलं आहे, जे रेडीमेड आपल्याला मार्केटमध्ये मिळतं ते खोबरं घेतले. त्याच्यानंतर इथे पाव वाटी खजूर घेतलेला आहे, पाव वाटी खारीक घेतले. आता या 1 वाटी खोबऱ्याच्या अंदाजाने अर्धी वाटी इथे मी खडीसाखर घेतलेली आहे आणि 2 चमचे इथे मी खसखस घेतलेली आहे. तर सगळ्यात आधी आपण हे सगळं थोडंसं गॅसवरती कढईमध्ये परतून घेतो. इथे मी गॅस पेटवून कढई ठेवलेली आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये इथे मी ही खसखस फक्त थोडीशी गरम करून घेतलेली आहे, जेणेकरून त्याचा क्रिस्पीपणा वाढेल याच्यासाठी. त्याच्यानंतर इथे मी हे जे खारीक होतं ते सुद्धा थोडंसं तुकडे करून घेतले जाडसर आणि ते सुद्धा फक्त थोडेसे असे परतून घेतले, जेणेकरून मिक्सरला फिरवताना त्याची पावडर व्यवस्थित होईल याच्यासाठी. आणि आता सगळ्यात शेवटी इथे मी हे जे खोबरं आहे ते परतून घेते. हे सुद्धा आपल्याला लालसर करायचं नाही, तर फक्त गॅस अगदी मीडियमने स्लो आहे. आणि इथे मी हे जे खोबरं आहे ते सुद्धा कढईमध्ये फक्त परतून घेतलेलं आहे. आणि आता इथे मी खोबरं काढून घेते आणि ते थोडंसं थंड करून घेण्यासाठी ठेवलं आहे. इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी खारीक घेतले आहेत, त्याचबरोबर खसखस घेतले. याची आता मी इथे पावडर करून घेतलेली आहे. त्याच्यानंतर खडीसाखर घेतलेली आहे, ते पण बारीक करून घेतली आहे. आणि हे जे खोबरं आहे आता थंड झालं आहे, ते मी हाताने थोडंसं त्याला बारीक करून असं चुरून घ्यायचं एकत्र. आणि त्याच्यामध्ये आता हे जे खारीक आणि खसखसची पावडर आहे ती घातलेली आहे. त्याचबरोबर खडीसाखर घातली आणि हे जे खजूर होते ते सुद्धा मी असे मिक्सरला फिरून घेतलेले आहेत. तर ते सगळं मिश्रण असं एकत्र करून घ्यायचं. अगदी झटपट 5 मिनटात बनणारा हा प्रसाद आहे आणि चवीलासुद्धा खूप छान लागतो. त्याच्यामध्ये जी खसखस घातल्यामुळे त्याची चवसुद्धा खूप छान लागते. आणि अगदी मानाचा प्रसाद म्हणून याचा आपल्या या पंचखाद्याचा समावेश गणपती बाप्पाच्या प्रसादामध्ये अगदी मानाचा प्रसाद म्हणून याचा समावेश केला जातो. आणि हे आपल्या तब्येतीसाठी सुद्धा खूप हेल्दी असतं. आणि याच्यात चव वाढवण्यासाठी मी याच्यामध्ये 1 चमचाभर वेलचीची पावडर घातलेली आहे. तर हे बघा, आपलं झटपट इन्स्टंट अगदी 5 मिनटात होणारा प्रसाद तयार झालेला आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा.